उन्हाळा म्हटलं की कैरी आणि आंबे आणि कैरीपासून बनवणारा हा गुळांबा म्हणजे सगळ्यांचा फेवरेट. पण तुमचा गुळांबा कधी काळपट होतो का? किंवा कडक आणि कोरडा पडतो का? आज मी तुम्हाला सांगणार आहे परफेक्ट प्रमाण, सिक्रेट टिप्स आणि रंग सुंदर ठेवण्याची ट्रिक. चला तर मग लगेचच सुरुवात करूया. नमस्कार, मी सोनम. सोनम्स रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत गुळांबा. चला मग लगेच रेसिपी सुरुवात करूया. गुळ आंब्यासाठी थोडी कमीच आंबट असणारी कैरी वापरायची, जसं की तोतापुरी. आता माझ्याकडे तर तोतापुरी नाही आहे, जी आहे अवेलेबल त्याची मी बनवते. खूप आंबट पण कैरी नसावी. खूप आंबट कैरी असली तर टेस्ट बिघडते. सर्व कैऱ्या आपण स्वच्छ पाण्याने धुवून घेऊया, कारण त्यावर माती चिकटपणा असतो. तर इथे एक मी बाऊल घेतला आहे, त्यात पाणी घातले आणि ह्या कैऱ्या सर्व आपण त्यामध्ये धुवून घेऊया. जर लगेचच बनवायचं नसेल तर कैऱ्या तुम्ही पाण्यात ठेवून द्या, त्या ताज्या राहतात. तर या मी सर्व कैऱ्या पाण्यामध्ये धुतल्या आहेत. यातलं आता आपण पाणी काढूया. आता कैऱ्या पूर्ण कोरड्या करून घ्यायच्या, कारण साठवणीचा पदार्थ आहे, पाणी अजिबात नको. तर या सर्व कैऱ्यातलं मी पाणी काढले. आता आपण हे पुसून घेऊया. तर इथे मी टॉवेल आहे ना, त्याने हे पुसून घेत आहे. तर पहा, याचप्रमाणे आपण सर्व कैऱ्या पुसून घ्यायच्या. आता कैरीचा देठाचा भाग काढून साल काढून घेऊया. तर इथे तुम्ही पाहू शकता कैरीची मी साल काढत आहे. याचप्रमाणे सर्व कैरींची आपण साल काढून घेऊया. ही साल फेकून देऊ नका. त्यावर मीठ आणि जिरेपूड लावून सुकवा आणि मिक्सरमध्ये फिरवून आमचूर पावडर तयार करा. तुम्हाला पण गुळांबा आवडतो का? मला कमेंट करून नक्की कळवा. माझा हा व्हिडिओ तुम्ही कुठून पाहता ते पण मला तुमच्या कमेंटद्वारे कळवा. तर आपल्या कैरीची साल काढून झालेली आहे पूर्ण. याचप्रमाणे मी सर्व कैऱ्यांचे साल काढून घेतलेली आहे, ते तुम्ही पाहू शकता. सर्व कैऱ्यांचे मी एकदमच साली काढून घेतले आहेत. तर हे पहा, साली पण मी ठेवणार आहे तशाच. आता आपण या सर्व कैऱ्या किसून घेऊया. किसण्यासाठी मी इथं किसणी घेतलेली आहे. जाड किस असेल तर बेस्टच. लांब लांब किस असेल तर गुळांबा पटकन शिजतो आणि दिसायलाही छान दिसतो. तरी ते मी सर्व आंब्यांचा असा किस पाडून घेतलेला आहे. आता जाड बुडाची कढई घ्या, म्हणजे गुळांबा करपणार नाही. त्यात 1 ते 2 चमचे साजूक तूप घाला. तर कढई गरम झाल्यावर तुम्ही पाहिलं, त्यात 2 चमचे मी साजूक तूप घातलेले आहे. तूप गरम झालं की किसलेला कैरीचा किस आपण यामध्ये घालूया. तर पहा, इथे सर्व आपण थोडे थोडे करून यामध्ये ॲड करायचे. कैरीचे लोणचे कोणाला आवडते त्याने मला कमेंट करून नक्की कळवा. मग मी पुढील व्हिडिओ आहे ना कैरीचे लोणचे करेल. तर या ठिकाणी सर्व किस मी यामध्ये घातलेला आहे. आता किसलेली कैरी हलक्या हाताने परता. तरी ते मी कैरी उलटण्यानं व्यवस्थित अशी परतून घेते. तुम्ही गुळांबा बनवताना कोणत्या पद्धतीने बनवता ते मला कमेंटद्वारे कळवा व तुमची रेसिपी मला शेअर करा. मी ती रेसिपी पुढील व्हिडिओमध्ये नक्की ट्राय करून दाखवेल तुम्हाला. आपला हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता पूर्ण पहा, गुळांबा कसा बनवायचा ते. तर इथे मी 1 ते 2 मिनटे तुपामध्ये व्यवस्थित असं परतून घेतलेलं आहे, तुम्ही पाहू शकता. आता यामध्ये आपण साखर किंवा गूळ पण घालू शकतो. तर मी यामध्ये गूळ घेतलेला आहे, असा किसणीने किसून घेतलेला आहे. जी आपल्याकडं लहान किसणी असते ना, म्हणजेच आपण आलं ते किसतो की नाही, या किसणीने लगेचच आपला गूळ बारीक होतो. आता सगळ्यात महत्त्वाची टिप, जितका कैरीचा किस तितकाच गूळ. किसलेली कैरी एका वाटीने आपण मोजून घ्यायची, त्याच वाटीने आपण गूळ पण घालायचा. तर मी इथे एकच प्रकारचा गूळ वापरला आहे. तुम्ही 2 प्रकारचा वापरला तरी चालेल, यामुळे रंग छान येतो. तर यामध्ये मी सर्व गूळ घातला आहे, तो व्यवस्थित असा आपण मिक्स करून घेऊया. तर पहा, गूळ जरा असा घट्ट झाला होता, का तर मी लवकर असा किसून ठेवला होता ना. आता गूळ घातल्यावर सतत हलवत राहा. गूळ यामध्ये छान असा वितळेल आणि मिश्रण घट्ट दिसेल. पण घाबरू नका, मध्यम आचेवर शिजवा आणि पाणी हळूहळू आटेल. तर इथे तुम्ही पाहू शकताय, गूळ असा वितळायला लागलेला आहे आणि पातळ पण झालेला आहे. आणि हो, यामध्ये आपल्याला पाण्याचा पण वापर करायचा नाही आहे किंवा दुधाचा पण करायचा नाही आहे. जे गुळाचं पाणी सुटलं आहे ना, त्यामध्येच आपण हे शिजवून घ्यायचं आहे. तर तुम्ही पाहू शकताय, गुळाला असं छान आणि पाणी सुटलेलं आहे. यामध्येच आपण शिजवून घेणार आहोत. एकसारखं हे हलवत राहायचं, नाहीतर काय होईल, खालून करपेल. तर तुम्ही यामध्ये वेलची पूड पण घालू शकता. तर आत्ता माझ्याकडं अवेलेबल नाही आहे म्हणून मी घातलेलं नाही आहे, तुम्ही घालू शकता. तर पहा, मिश्रण घट्ट होत चाललं आहे आणि कलर पण तुम्ही पाहू शकता, गडद झालेला आहे. गुळाचं प्रमाण पण अगदी योग्य झालेलं आहे. तर यामध्ये मी गूळ घातला आहे, तुम्ही साखर पण घालू शकता. साखरेने पण गुळांबा खूपच छान बनतो.
आता 1-2 सेकंदाने मी अजून हे परतून घेते. तर हे मी बारीक गॅसवर शिजवलं आहे, त्यामुळे आपल्याला थोडासा वेळ लागतो आहे. जर मोठा का गॅस केला तर खालून करपेल, म्हणून हे मी बारीकच गॅसवर शिजवलं आहे. इथे एक गोष्ट लक्षात ठेवा, कैरीचा किस पूर्ण ट्रान्सपरंट दिसायला हवा. जर यामध्ये पांढरट असं दिसत असेल तर अजून शिजवा. हा स्टेप खूप महत्त्वाचा आहे. यामुळेच गुळांबा जास्त दिवस टिकतो. आता एकदम सिक्रेट टिप, तडका पॅनमध्ये 2 चमचे तूप घ्या. तर इथे 2 चमचे मी तूप घेतलं आहे. तूप छान गरम झालं की त्यामध्ये आपण 3 ते 4 लवंगा घालायच्या, 1 इंच दालचिनी, 5 ते 7 काजू. हे सोनेरी रंग होईपर्यंत आपण तळून घ्यायचं. तर इथे मी काजू घातले आहेत त्यात आणि हे आपण व्यवस्थित चमच्याने हलवून घेऊया. जास्त पण करपवायचे नाही. सोनेरी झाले की बंद करायचे, नाहीतर करपलेला वास येईल. लवंग, दालचिनी आणि काजू यामुळे टेस्ट आणि फ्लेवर जास्त येतो. आता लगेचच आपण ही गरम फोडणी गुळांब्यामध्ये घालून घेऊया. तर इथे मी घातलं आहे. आता हे व्यवस्थित असं मिक्स करून घेते. गुळांबा तयार झाला कसं ओळखायचं? थोडा पाक बोटावर घ्या. एकतार पाक आला की परफेक्ट. आता बघा गुळांबा किती छान असा झालेला आहे, चमकदार तयार झाला आहे. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली? इथंपर्यंत तर तुम्ही रेसिपी पाहिलीच आहे, तर एक छोटासा लाईक द्या. तर इथे तुम्हाला दाखवते किती छान असा गुळांबा आपला तयार झाला आहे. आता आपण हे सर्व करून घेऊया. हा गुळांबा तुम्ही ब्रेडसोबत, चपाती किंवा वरण भातासोबत खाऊ शकता. मुलांना भाजी आवडत नसेल तर हा गुळांबा द्या, ते नक्की खुश होतील. तर किती छान असा झालेला आहे, अगदी परफेक्ट प्रमाण आहे. तुम्ही पण गुळांबा असा बनवून बघा आणि मग मला कमेंट करून सांगा की कसा झाला आहे गुळांबा. स्टोरेजसाठी काचेची किंवा चिनी मातीची भरणी वापरा. ती पूर्णपणे कोरडी असली पाहिजे. झाकण घट्ट बंद करा. जेवढा खायचा तेवढाच बाहेर काढा. योग्य प्रकारे बनवला तर हा 1 ते 2 वर्ष टिकतो. तरी ते मी छोट्याशा चिनी मातीच्या भरणीत भरलेला आहे. तुम्ही गुळांबा बनवल्यावर कशामध्ये ठेवता मला कमेंट करून कळवा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर छोटासा लाईक, जास्तीत जास्त मैत्रिणींनी शेअर करा. आणि हो, आपल्या चॅनेलवर जर नवीन असाल तर सोनम्स रेसिपी या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तोपर्यंत धन्यवाद.